पूजनीय आप्पा महाराज देव यांचं सुद्धा स्वागत करावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. यानंतर श्री केतन आवदे आणि श्रीरंग फाटक यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री रवींद्रजी भुसारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे ज्येष्ठ प्रचारक यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतील. केतन आवदे आणि श्रीरंग फाटक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु विष्णुदास महाराज की जय. आजच्या मान्यवरांचं प्रमुख अतिथींचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. भाविक आपण सुरुवातीला या ठिकाणी गुरुवंदनामध्ये गीत विष्णुदास हे ऐकत असताना प्रारंभी अपूर्वाताईंनी निवेदन करताना परमपूज्य सद्गुरू विष्णुदास महाराज आणि आजचे सत्कार मूर्ती श्रद्धेय दादा आवदे हे गुरुशिष्य नातं बोलता बोलता थोडक्यामध्ये त्यांनी विशद केलं. दादांची गुरुवर असलेली अनन्य श्रद्धा म्हणजे गुरु शिष्याचं नातं कसं असावं या युगामध्ये जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण सरळ सरळ म्हणू शकतो की दादा आवदे. श्रोते, मला या ठिकाणी एका संतांच्या म्हणजे तुकडोजी महाराजांच्या 4 ओळी आठवतात. तुकडोजी महाराज असं म्हणतात, न होत असे गुरुची पूजा गुरुस गंध लावून या. न होत असे गुरुची पूजा गुरुस गंध लावून या. न होत असे गुरुची पूजा गुरुस हार घालून या. होत असे गुरुची पूजा तत्व त्यांचे घेमली. आम्ही सुद्धा आमच्या सद्गुरूची पूजा करतो, पण गुरुनी सांगितलेलं तत्व, गुरुनी सांगितलेलं आम्ही आचरणात आणतो काय, हा कदाचित एक चिंतनाचा विषय होऊ शकेल. पण जे जे गुरुंनी सांगितलेलं आहे ते आपल्या आचरणात आणणं हे जर आपल्याला बघायचं असेल, इथे बसलेले मान्यवर दादांच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारच आहे, आपल्याला सांगणारच आहे. पण हे दादांचं आयुष्य मी स्वतः वैयक्तिकरित्या बघितलं असल्यामुळे सांगतो की गुरुभक्ती कशी असावी, समर्पण कसं असावं, तो भाव कसा असावा. परमार्थामध्ये भाव याला अनन्यसाधारण महत्व आहे. आपले सद्गुरू आणि परमेश्वर हे प्रचंड श्रीमंत असतील, पण एका बाबतीत कर्मदरिद्री आहेत हे दोघही जण, आणि ते म्हणजे भाव. आणि हा भाव फक्त आणि फक्त भक्तांजवळ आहे. भावे विण देव न कळे निसंदेह. भाव नसलेला देह म्हणजे निव्वळ सजवलेला प्रेत आहे असं संत म्हणतात. आणि भाव हा काय असतो, समर्पण काय असतं, आणि त्याच्यामुळे जे सुख, शांती आणि समाधान मिळतं याचं मूर्तिवंत उदाहरण जर असेल तर या ठिकाणी याची सत्कार मूर्ती बसलेली आहे. तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने गुरुचं स्मरण करा, तो देतो हो. एका शायरच्या 4 ओळी आठवतात, बंद किस्मत की कोई चाबी नहीं होती, बंद किस्मत की कोई चाबी नहीं होती, सूखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो बंदा झुक जाए गुरु की चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं रहती, उसकी झोली कभी खाली नहीं रहती. सेतो ही जे सुख, समाधान, शांतीने भरलेलं जी झोळी आहे ती दादांजवळ आहे. आणि याचं कारण एकच आहे की त्यांचा सद्गुरूप्रती असलेला समर्पण भाव.
समर्थ म्हणतात, मुख्य सच्चिच्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सच्चिच्य. आणि असे सच्चिच्य जे रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगितलंय ते आज आम्ही या ठिकाणी बघतोय. हे आमचं महत् भाग्य आहे. आणि त्याच्यासाठीच केवळ हे एवढे सगळेजण आपण जमणार, हा मोठा सोहळा होणार, हा उद्देश नाही श्रोते हो. आपण आता दादांबद्दल जे काही मान्यवरांकडून ऐकणार आहे, त्यांची जी वाटचाल आहे, त्याचं काहीतरी आम्ही आमच्यामध्ये घेऊन जर आमच्या वागण्यामध्ये ते सद्गुरूचं तत्व आणण्याचा प्रयत्न केला तर आमची वाट सुखकर होईल आणि कोणीतरी प्रेरणा घेईल. या हेतून या सोहळ्याचं आयोजन आहे. आणि हेच आयोजन सांगण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर गजानन आवदे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या प्रास्ताविकाला प्रारंभ करावा. डॉक्टर गजानन आवदे. दादा आवदे जन्मशताब्दी सत्कार समारोह आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाकरता अदृश्य रूपाने उपस्थित भगवान दत्तात्रय, अदृश्य रूपाने उपस्थित परमपूजनीय विष्णुदास महाराज यांना सर्वप्रथम मी साष्टांग नमस्कार करतो. या कार्यक्रमाकरता अतिथी म्हणून लाभलेले परमपूजनीय सद्गुरुदास महाराज, पूजनीय श्रद्धेय श्री आप्पा महाराज देव आणि आदरणीय श्री रवींद्रजी भुसारी या ठिकाणी आमंत्रित सर्व मान्यवर, श्री विष्णुदास महाराजांचे भक्तगण, श्री दादा आवदेंचे चाहते, तसेच ते शिक्षक म्हणून त्यांनी व्यवसाय केला, नोकरी केली म्हणून त्यांचे माजी विद्यार्थी ते सुद्धा या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. तसेच पत्रकार बंधू यांना मी वंदन करतो. मी या ठिकाणी प्रास्ताविक करण्याकरता का उभा आहे तर आज मी माझ्या वडिलांचा 100वा वाढदिवस कौटुंबिक स्वरूपात का साजरा केला नाही, पारिवारिक स्वरूपात का साजरा केला नाही असं आपल्याला सगळ्यांना वाटेल. त्याचं कारण असं आहे की दादा आवदे हे एका कुटुंबापुरता, एका परिवारापुरता मर्यादित नाहीत. लहानपणापासून जेव्हापासून त्यांना कळतंय तेव्हापासून त्यांच्या मनाची अशी धारणा आहे की आपलं जीवन जे आहे हे आपल्या स्वतःकरता, आपल्या कुटुंबाकरता नसून समाजाकरता, देशाकरता, धर्माकरता आहे. आणि ही धारणा मनामध्ये पक्की ठेवून लहानपणापासून ते कार्य करत आले आणि आजपर्यंत सुद्धा त्यांच्या मनाची धारणा तशीच आहे. त्यांचं जीवन हे व्यापक आहे म्हणून त्यांच्या 100व्या वाढदिवसाचा कार्यक्रम देखील आपण व्यापक स्वरूपात साजरा केला पाहिजे. या हेतूने आज आपण हा सत्काराचा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. अगदी सुरुवातीला आमचा असा विचार होता की एक छोटा कार्यक्रम साजरा करावा आणि त्यांच्याशी परिचित संबंधित लोक आहेत त्यांना या कार्यक्रमाला बोलवावं आणि या दृष्टीने आपल्याला कोणती तारीख आपण देऊ शकता अशी विचारणा करण्याकरता मी नागपूरला परमपूजनीय सद्गुरुदास महाराज यांच्याकडे गेलो. परंतु त्यापूर्वीच श्री लक्ष्मणराव जोशी
दैनिक तरुण भारताचे माजी संपादक आणि महाराज यांची चर्चा सुरू होती की दादांचा 100वा वाढदिवस यावर्षी आहे, तर तो आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. आणि ज्यावेळेस मी त्यांच्याकडे नागपूरला गेलो त्यावेळेस त्यांनी एक मोठी बैठक बोलावली आणि स्वतःच तो कार्यक्रम जो आहे त्याची रूपरेषा ठरवली आणि एक तारीखसुद्धा ठरवली. आज जो कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे तो त्या दिवशी जी काही रूपरेषा ठरली त्या रूपरेषेप्रमाणेच हा कार्यक्रम हा इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाचं स्वरूप हे आज इतकं मोठं व्यापक झालेलं आहे. वास्तविक वडील आहे तर ते माझे नुसते वडील नाही, ते माझे आदर्श पिता आहे, माझे आदर्श शिक्षक आहेत, माझे आदर्श गुरुबंधू आहेत. आणि आमच्या अवधे घराण्याकरता ते भगीरथ आहेत. त्यांनी आज अथक उपासना करून, अखंड उपासना करून विष्णुदास महाराजांची कृपा संपादन केली आणि त्यांना कवित्व प्राप्त झालं आणि सद्गुरू श्री विष्णुदास महाराज महात्म्य या ग्रंथरूपी ज्ञानगंगा आपल्याला प्राप्त झाली आणि आमच्या संपूर्ण अवधे कुटुंबाचं त्याच्यामध्ये कल्याण झालं. आणि ही ज्ञानगंगा आहे, हिचा लाभ विष्णुदास महाराजांच्या असंख्य भक्तगणांना होतो आहे. त्यामुळे त्यांच्या तपश्चर्येचा, त्यांच्या भक्तीचा, त्यांच्यावर झालेल्या गुरुकृपेचा प्रसाद हा आज सगळ्यांना मिळत आहे. म्हणून ज्यांना ज्यांना त्याचा लाभ होतो त्या सगळ्यांना या कार्यक्रमाला बोलवावं म्हणून हा कार्यक्रम इतक्या मोठ्या व्यापक स्वरूपात आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर या व्यापक कार्यक्रमाचे काय हेतू आहे मी आपल्यासमोर प्रस्तुत केले आहे. मी माझं या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. विशेष समर्पक शब्दामध्ये डॉक्टर अवधे यांनी आयोजनामागची भूमिका मांडली. श्रोतेहो, यानंतर आपण सत्कार मूर्तीचा प्रथम सत्कार करणार आहोत. सत्कारापूर्वी मी केवळ विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्योतिषाचार्य ही पदवी ज्यांना मिळालेली आहे असे मोहन शास्त्री जलतारे यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की आजच्या सत्कार मूर्तीचा परिचय त्यांनी सर्व भाविकांना करून द्यावा. श्री मोहन शास्त्री जलतारे. परमसुखदम् तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु श्री विष्णुदास महाराज, सद्गुरु श्री गजानन महाराज या
ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सद्गुरुदास परमपूज्य सद्गुरुदास महाराज, परमपूज्य श्री आप्पा महाराज देव किल्लारा दत्तवाडी येथून आलेले आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथून आलेले श्री रवींद्रजी भुसारी, तद्वतच माझ्या समोर बसलेले सर्व गणमान्य ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, बंधू भगिनींनो, आज आपणा सगळ्यांचे खरोखरच भाग्य आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम येथे आयोजित व्हावा आणि त्याला आपली उपस्थिती लावावी आणि मान्यवरांचे सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, हे खरोखरच पुण्याचं आणि भाग्याचं लक्षण आपणा सर्वांचं मला दिसून येते. दादांचा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे एक जबाबदारी म्हणून आलेलं आहे. खरोखर साध्या माणसाचाही परिचय शब्दांमध्ये थोड्या वेळात करून देणं शक्य आहे का? आपण सर्व जाणतात. आणि श्रद्धेय श्री दादा अवधे यांच्यासारखं उत्तुंग आध्यात्मिक जीवन ज्यांचं आहे त्यांचा परिचय शब्दांमधून करून देणं ही महाकठीण गोष्ट आहे. तरी पण त्यांच्याच आशीर्वादाने, सद्गुरूंच्या कृपेने मी थोडा प्रयत्न करतो. परिचय हा 2 भागात मला द्यावा लागेल. एक म्हणजे औपचारिक असा परिचय, दुसरा अनौपचारिक आणि दिव्य असा त्यांचा परिचय. तर दादा आवदे, ज्यांचं नाव बाळकृष्ण गोविंदराव आवदे असं आहे, त्यांचा जन्म 11 जानेवारी 1925 रोजी आकोट येथे झाला. त्यांचे त्यानंतरचे पुढचे शिक्षण सुद्धा आकोट येथे संपन्न झाले. त्यानंतर ते लहानपणापासूनच ईश्वरी उपासना आणि ईश्वरी कार्य याच्यात अग्रेसर राहिलेले आहेत आणि लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी जोडलेले आहेत. या संघाच्या मुशीतून त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं आणि पुढे ते 1943 मध्ये कानपूर येथे संघाच्या एका शिबिरासाठी, मोठ्या कार्यक्रमासाठी गेले असताना तेथे आपले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, परमपूज्य श्री गोळवेलकर गुरुजी आणि श्री दीनदयालजी उपाध्याय यांच्याशी त्यांचा जवळून संपर्क आला, जवळून सहवास घडला, जवळून विचारांची आदानप्रदान झाली आणि त्यांच्या दिव्य विचारांचा प्रभावी असा पगडा त्यांच्या मनावर पडून त्यांनी मोठ्या प्रमाणावर संघकार्याला तेव्हापासून वाहून घेतलं. ते तोपर्यंत चालू होतं. त्यानंतर हे कार्य करत असताना त्यांना 1950 साली तेलारा येथील सेठ बंशीधर विद्यालयामध्ये शिक्षकाची नोकरी लागली. ही नोकरी त्यांनी 1985 पर्यंत सेवानिवृत्त होईपर्यंत केली. दरम्यान ह्याच काळामध्ये त्यांचा 78 साली तेलारा येथे श्री विष्णुदास महाराज त्यांचे दिव्य सद्गुरू त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि त्यानंतर ते हळूहळू संघकार्यातून निवृत्त होत होत पूर्णपणे आध्यात्मिक जीवनाकडे वळले. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली
सतत उपासना, अनुष्ठान आणि त्यांच्या आदेशानुसार आध्यात्मिक जीवनाची गंगोत्री त्यांच्या जीवनामध्ये अवतरली आणि अजूनही तो प्रवाह मोठा झालेला आहे. आता तो अजूनही सातत्याने चालू आहे. आज 100व्या वर्षात सुद्धा त्यांना ना BP म्हणजे रक्तदाब आहे, ना डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे. इव्हन तुम्ही बघताय तुमच्या डोळ्यासमोर त्यांना साधा चष्मा पण लागलेला नाही. केवढी मोठी गुरुकृपा. त्यांचे चिरंजीव प्रख्यात अकोल्यातले डॉक्टर आहेत. अनेक डॉक्टर त्यांचे शिष्य पण आहेत. परंतु मला डॉक्टर त्यांचे चिरंजीव जे आहेत ते नेहमी सांगतात, मी त्यांना विचारतो बाबांची तब्येत कशी आहे, ते मला म्हणतात, मी म्हटलं तुम्ही काळजी घेता की नाही बाबांची? वा, काळजी तर घेतच ना. ते मी जितकी काळजी घेतो ते मला म्हणाले त्याच्यापेक्षा अधिक काळजी ते आमची घेतात. या 100व्या वर्षात कल्पनेच्या पलीकडे कौतुकास्पद गोष्ट आहे. केवढं मोठं भाग्य, हे सद्गुरूंची देण त्यांना लाभलेली आहे. त्यांचा आणि माझा 1975 ते 1979 पर्यंत मीही तेलारा इथेच होतो आणि त्यांच्या घरी माझं जाणं येणं असायचं. 1980 नंतर मी तेलारा सोडून अकोल्यात आलो आणि ते नंतर मला वाटतं 1985 साली अकोला येथे आले आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी माझा संवाद घडत गेला आणि भेट होत गेली आणि त्यांचं जीवन जवळून बघण्याचं, अनुभवण्याचं भाग्य मलाही लाभलं. त्याचीच पुण्य असेल म्हणून आज त्यांचा परिचय मी तुम्हाला इथे करून देत आहे. गुरुकृपा ही केवलम, ही त्यांनी जगलेली आहे, अनुभवलेली आहे, साक्षात आपल्यासमोर ती प्रगट केलेली आहे. ह्या गुरुकृपेतूनच, ह्या उत्कट गुरुभावातूनच केवळ गुरुच्या आज्ञेप्रती संपूर्णपणे समर्पण वृत्ती, गुरुला आज्ञा करण्याची पण त्यांनी कधी संधी दिली नाही. गुरुला काय अपेक्षित आहे हे जाणण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला. हा त्यांचा परिचय. गुरु म्हणेल तेव्हा करू असं नाही. गुरुला आपल्याकडून काय अभिप्रेत आहे हे ते ओळखत असायचे आणि त्याच्यानुसार ते मार्गक्रमण करत असायचे. म्हणून गुरुचं अद्भुत प्रेम त्यांना लाभलं आणि त्यांचं जीवन कृतार्थ झालं. त्याच्याबरोबर त्यांच्यामुळे त्यांनी अनेकांचं जीवनसुद्धा कृतार्थ केलं. अनेकांना त्यांनी चांगला उपदेश आणि सहाय्य करून आध्यात्मिक मार्गाकडे वळवलं. अनेकांच्या जीवनात त्यांनी प्रकाश पसरवला ज्ञानाचा. शिक्षकी पेशा सांभाळून, आपला प्रपंच सांभाळून हे त्यांनी केलं. गुरूंनी त्यांच्याकडून करून घेतलं. प्रपंच त्यांनी केला. शिक्षकाची नोकरी 35 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी केली. परंतु या प्रपंचापेक्षा अध्यात्माचाच प्रपंच त्यांनी जास्त केला. आता तर परमार्थ हाच एक त्यांचा प्रपंच झालेला आहे. तो लौकिक प्रपंच कधीचा सुटला. केवळ परमार्थ हाच एक प्रपंच त्यांच्या मागे उभा राहिलेला आपल्याला दिसतो आणि त्यांचं जीवन त्यांनी भारावलेलं दिसते. त्याच्यामुळे त्यांना ते गणित सायन्सचे शिक्षक होते. गणित आणि विज्ञान शिकवायचे. त्यांनी काही मराठी वाङ्मय वगैरे अशा विषय अभ्यासले नव्हते त्यांच्या विद्यार्थी जीवनात. तरी पण आज तुम्ही बघताय इथे चित्रमय त्यांच्या जीवनावर चित्र प्रदर्शन लागलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी किती ग्रंथसंपदा केली. त्यांना हे कवित्व कुठून कसं काय प्राप्त झालं. त्यांना कवित्व नुसतं प्राप्त झालं नाही तर काय लिहायचं, केव्हा लिहायचं
किती लिहायचं याच्या सूचना त्यांना अदृश्य सृष्टीतून परमेश्वराकडून त्यांना प्राप्त होत होत्या. म्हणून ते इतकं साहित्य स्वतःच्या मर्जीने नाही, कल्पनाशक्तीने नाही, संकल्प करून नाही, त्यांचा काही संकल्प नव्हता, सगळा ईश्वरी संकल्प, सगळं ईश्वरी संकल्पातून त्यांचं साहित्य उतरलं आणि आज ते आपल्यासमोर आदर्श रूपात आपल्याला प्रेरणा देण्यासाठी उपलब्ध आहे. हे आपलं भाग्य. त्यांचं विष्णुदास महाराजांचं त्यांनी महात्म्य 47 अध्यायांचं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एकूण 5605 ओव्यांचं समावेश आहे. हा प्रासादिक ग्रंथ आहे. त्यानंतर त्यांनी गद्यरूप सद्गुरू श्री विष्णुदास महाराज महात्म्य हा प्रासादिक ग्रंथ लिहिला. महालक्ष्मी गणोजादेवी, कालंकादेवी अकोट, श्री मुरादेवी मुरा, श्री एकविरा देवी अमरावती, श्री अन्नपूर्णा देवी दर्यापूर, श्री अंबिका भवानी आगर, पद्मावती देवी देऊरवाडा या 7 देवींचे, तसेच प्राचीन श्री गणेश मंदिर अकोट, श्री सिद्धिविनायक मंदिर अकोट, श्री शालंगधर बालाजी मेहकर यांचे सुद्धा पद्यरूप चरित्र लिहिले. ते आज उपलब्ध आहे आपल्यासाठी मार्गदर्शनासाठी. त्यांच्याकडून लिहवल्या गेलं, त्यांच्याकडून लिहून घेतल्या गेलं, त्यांनी काही लिहिलं नाही. हे सगळं दिव्य आहे. गुरुची कृपा काय माणसाला घडवू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्यासमोर बसलेले दादा आवदे हे आहेत. त्यांच्याबद्दल किती बोलावं, शब्दांमध्ये त्याचा आवाका घेणं माझ्यासाठी कठीण आहे. तरी पण थोडासा उल्लेख इथे केला पाहिजे. त्यानंतर त्यांनी विष्णुदास महाराजांचे एकादश लेख संग्रह, कीर्तन संग्रह, विचारधन या पुस्तकांचे संकलन करून ते प्रकाशित केले. आणि तुम्हाला एक मी सांगू इच्छितो, डॉक्टर साहेबांनी तो उल्लेख इथे मला वाटते करू शकले नाहीत अनावधानाने. जी काही ग्रंथसंपदा, जे काही पुस्तकांचं लेखन प्रकाशन त्यांनी केलं ते स्वतःच्या पेन्शनमधून खर्च करून त्याचं प्रकाशन केलं. आणि ज्यांना ज्यांना त्यांनी हे भेट रूपात, प्रसाद रूपात दिलं, त्यांच्याकडून 1 रुपयाची सुद्धा त्यांनी अपेक्षा केली नाही. आजही हजारो लोकांना ते देत आहेत. कोणाकडून काही मागणी नाही, वर्गणी केली नाही, पुस्तकाची किंमत ठेवली नाही आणि कधी बोलून दाखवलं नाही की माझ्यासाठी इतका खर्च आला या पुस्तक प्रकाशनाला वगैरे. कधीही त्यांच्या तोंडातून मी तरी ऐकलेलं नाही आणि मला नाही वाटत कोणी ऐकलं असेल म्हणून. एका अक्षराने त्यांनी पैशाचा उल्लेख केलेला नाही. या सगळ्या जीवनामध्ये यांनी इतकी ग्रंथसंपदा निर्माण करून सुद्धा त्यांनी 1996 साली नागपूर येथे श्री गुरुमंदिरात दत्तमूर्तीची स्थापना केली. तसेच 2007 साली लाखनी येथे श्री विष्णुदास महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. 2022 मध्ये श्री गुरुमंदिर नागपूर येथे श्री विष्णुदास महाराज मूर्तीची स्थापना त्यांच्याकडून झाली. 2022 मध्येच गुरुमंदिरात त्यांचा परमपूज्य श्री शंकराचार्यांच्या उपस्थितीत श्री सद्गुरुदास महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी तिथे गुढ तुला केल्या गेली. हे इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. थोडीशी कल्पना आपल्याला आली असेल, कल्पनेच्या पलीकडे आहे वास्तविक ते. गीतेच्या, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचं मोठं वर्णन आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं. आपल्यापैकी अनेकांना ते माहीत असेल दैवी संपत्तीचं श्रीकृष्णांनी काय वर्णन केलेलं आहे, आसुरी संपत्ती काय आहे. त्या दैवी संपत्तीचा मूर्तिमंत पुतळा आज आपल्यासमोर दादा आवदे बसलेले आहे, जिवंत रूपा. दैवी संपत्ती साकार होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वात
आपण अनुभवू शकतो काय आहे दैवी संपत्ती. इतकं सगळं करून निगर्वी स्वभाव, निरंकारी वृत्ती, कर्म केलं, गंगेला मिळालं, ज्ञान प्राप्त झालं, त्याचा काही उल्लेख नाही. भक्ती केली, त्याचा काही अहंकार नाही. कर्म, ज्ञान आणि भक्ती त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनात उद्भवून सुद्धा त्याचा कुठेही अहंकार नाही, त्याचा लवलेश पण नाही. सर्वत्र समभाव, सर्व समर्पण. मी काहीच केलं नाही, अजूनही ते सांगतात माझ्याकडून करून घेतलं आहे ना. सर्वांशी त्यांचा जेव्हा संवाद होतो, हे मी हे आता त्यांची ओळख देताना मी जे काही जंत्री वाचली, त्यांना त्याचं काही नाही, त्यांना सत्कार व्हावा असंही कधी वाटलं नाही. सत्कार आयोजन समितीचे जे काही कार्यक्रम म्हणजे प्रयत्न चालू असायचे तेही त्यांना कोणी सांगितले नाही. त्यांना सत्काराची नावलौकिक प्रसिद्धी, कीर्ती याच्यापासून ते सदैव दूर आलेले आहे. त्यांना काही घेणं देणं नाही. हे आपलं भाग्य आहे म्हणून त्यांचा सत्कार इथे आयोजन समितीने गठीत केला आणि सगळ्यांना त्यांच्या दिव्य जीवनाचा परिस्पर्श लाभो या भावनेतून तो केला. सद्गुरुदास महाराज तर आज इथे आपल्याला मुख्य अतिथी लाभलेले आहेत. ते आपल्याशी दिव्य संवाद त्यांच्या जीवनाविषयीबद्दल सांगतीलच, करतीलच. त्यांना आध्यात्मिक साधक इथेही भरपूर असतील. आपण करतो आध्यात्मिक साधना, त्याची फळंही आपल्याला मिळतात. काही दृष्टांत होतात, काही स्वप्न दृष्टांत होतात, काही अनुभूती चांगल्या येतात. प्रत्येकाच्या जीवनात जितकं तो करेल तितकं त्याला अनुभूती आहे. परंतु अनुभूती किती असावी? स्वप्न दृष्टांत झालं तर आपल्याला किती धन्य धन्य वाटते, किती आपल्याला देवतेची कृपा आहे असं वाटते. त्यांना जागृतावस्थेत जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन कृष्णाने दिलं होतं, तसं जागृतावस्थेत त्यांना शंख, चक्र, गदा, पद्मा याच्या सहित किती वेळा विश्वरूप दर्शन झालेलं आहे. अतिशयोक्ती नाही. त्यांचे ग्रंथ तुम्ही वाचाल, अभ्यासाल तर त्याच्यातूनही तुम्हाला हे कळून येईल केव्हा 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 या घटना झाल्या. त्यांना ऋषी सरस्वती महाराज ह्याची देही ह्याची डोळा त्यांनी दर्शन दिलं. श्रीपाद श्री वल्लभांनी दर्शन दिलं. जागृतावस्थेतल्या, स्वप्नात दृष्टांत नाही. गणपतींनी दर्शन दिलं, साक्षात गणपतींनी. त्याच्यानंतर विष्णुदास महाराज गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या देहाचा त्याग केल्यानंतर सुद्धा त्यांना सदेह दर्शन दिलं. विश्वरूप दर्शन त्यांना व्यंकटेश लक्ष्मीचं दर्शन गरुडासहित झालेलं आहे, गरुड पक्षासहित झालेलं आहे. जे नातं श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं, जे नातं भगवान श्रीराम आणि हनुमंताचं, जे नातं रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींचं, जे नातं सद्गुरू गजानन महाराज आणि बंकटलालाचं, तेच नातं विष्णुदास महाराज आणि दादा आवदेंचं. हाच त्यांचा परिचय. गुरुचरित्रामध्ये धौम्य ऋषींची आणि त्यांच्या आरुणी नामक शिष्याची कथा आहे. ते धौम्य ऋषी म्हणजे विष्णुदास महाराज आणि त्यांचा आज्ञाधारी शिष्य आरुणी म्हणजे श्रद्धेय श्री दादा आवदे. किती बोलावं त्यांच्याबद्दल. तरी पण अजून पुढे बराच कार्यक्रम आहे. बऱ्याच परमपूज्य सद्गुरूंना तुम्हाला ऐकायचं आहे. तेव्हा मी माझा हा जो काही परिचय आहे
औपचारिक आणि अनौपचारिक हे पूर्ण करून माझ्या शब्दाला विश्रांती देतो. आणि हो, अजून एक सांगू इच्छितो की 6 दिवसापूर्वी अयोध्येमध्ये भगवान श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि एका आठवड्याच्या आत इथे अशी दैवी संपत्ती प्राप्त झालेले, लाभलेले, त्यांचा सत्कार इथे व्हावा. ही दैवी संपत्तीची प्राणप्रतिष्ठा आहे असं मी समजतो. आणि याच्यानंतर रामराज्य सुरू झालेलं आहे एका अर्थी. अशाच दैव संपत्तीचा सत्कार सोहळे आयोजित होत राहतील आणि हा समाज हा प्रगत आणि ईश्वरी शक्तीने आशीर्वादित होत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर श्रद्धेय श्री दादांना दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ्य लाभो ही सद्गुरू दत्तचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. गणित आणि विज्ञान शिकवायचे एवढं ऐकल्यानंतर ज्या वेळेला आपण दादांकडे बघतो त्यावेळेला सहज मनामध्ये विचार आला की गणिताची नेमकी व्याख्या काय असावी. मग एक दिवस सहज एका ठिकाणी एक सुंदर गणिताची व्याख्या दिसली आणि ती गणिताची व्याख्या अशी आहे की मॅथमॅटिक्स डज नॉट टीच अस हाऊ टू ॲड हॅपीनेस इन अवर लाईफ नॉर टीच अस हाऊ टू मायनस वरीज फ्रॉम अवर लाईफ. गणित आम्हाला हे शिकवत नाही की आमच्या जीवनामध्ये आनंद कसा ॲड करायचा किंवा दुःख कशी मायनस करायची हे शिकवत नाही. Mathematics does not teach us how to add happiness in our life nor teach us how to deduct worries from our life, but mathematics does teach us that every problem has a solution. जगात असा एकही प्रश्न नाही आहे की ज्याला सोल्युशन नाही आणि याची प्रचिती दादांकडे बघितल्यानंतर येते. आणि दादांची ही जी वृत्ती आहे आता जी डॉक्टर अवधेंनी सांगितली, आमच्या मोहनशास्त्री जगतारेंनी सांगितली, सामान्यांसाठी करण्याची ही संत प्रवृत्तीची माणसं तशी असतात. त्यांची वृत्ती कशी असते मला परत एका शायरचे शब्द आठवतात. दिया जरूर जलाऊंगा चाहे मुझे ईश्वर मिले या न मिले. मी भगवंतासाठी दिवा लावत नाहीये. दिया जरूर जलाऊंगा चाहे मुझे ईश्वर मिले या न मिले. हो सकता है दिए की रोशनी से किसी मुसाफिर को ठोकर न लगे. त्या सामान्य माणसाला वाट दिसावी म्हणून मी दिवा लावणार. आणि ही वृत्ती असलेली माणसं ही केवळ संत असतात आणि त्यांच्यावरती सद्गुरूंची कृपा झाल्यामुळे आम्ही म्हणतो श्रोते, सद्गुरू आम्हाला खूप कळला. आम्हाला काय कळला हो सद्गुरू? सद्गुरू कळले आमच्या श्रद्धेय दादा अवधेंना. अहो, जिथे समर्थांना कळला नाही, समर्थ स्वतः सांगतात आता सद्गुरू वर्णवेना जेथे माथा स्पर्शू शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. ते स्वरूप कळायला दादांसारखा सच्चिच्छ लागतो, तेव्हा सद्गुरूंचं स्वरूप आम्हाला कळतं. श्रोतेहो, यानंतर आपण पुढे जाऊया आणि मी या ठिकाणी सर्वप्रथम वेदशास्त्र संपन्न श्रीकांत शास्त्री गदाधर यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी तुला पूजनाकरता इथे यावं. संगीर्णागाशुपुत्रन्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः. इन्द्रुणवदेव सुपत्नी वसूनां वत्सविच्छन्ति मनसा भ्यागात्. दुहाकश्मिभ्यां वयो अग्नेयं सा प्रददां महते सौभागाय. केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा, माधवाय स्वाहा, गोविन्दाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, जगन्नाथाय नमः, वासुदेवाय नमः, द्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, गोक्षाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्मण श्री परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महः ओम जनः अन्तपां सत्यम् आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरो. नमस्कार करायचा. वरदमूर्ती श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः.
वासुदेवताभ्यो नमः आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो एकत्रं प्रधान देवताभ्यो नमः महाविष्णवे नमः कुलदेवतायै नमः जगच्चालक सद्गुरुदेवताभ्यो नमः श्री गुरुदत्तात्रेयाय नमः चित्रविष्णु सदावारो नक्षत्रं विष्णुनैवेद योगश्च करणञ्जैव सर्वं विष्णुनैनकदद्यपुरोज्जारिदा वर्तमाने एवं ग्रहगुरुविजयेन विष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्रोच्चारः अंगिरस पौरपुरुषत्रासिद्धि प्रवरणित मातरायण गोत्रोत्पन्नस्य स्वतः नाव घ्यायचं शर्मायजमानो अहम म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त हितवत सर्वारिष्ट फल परिहार पूर्वत सर्वदा एकादश स्थान स्थितवत शुभफल प्राप्त्यर्थं नवग्रहाणां चतुर्थ षष्ठ पूर्वक नवग्रहाणां वक्री मार्गित्वानां अष्ट उदितानां उच्च नीचस्थानां नवग्रहाणां अरिष्टफल परिहार पूर्वक सुदृढ़ आरोग्य अखंड गुरुकृपा प्रसाद प्राप्त्या सूचित सर्वारिष्ट परिहारार्थं दीर्घायु सुदृढ़ आरोग्य प्राप्त्यर्थं शास्त्रेषु प्रोक्तस्य विधिवत देवता प्रीतये तुलापूजन तुलापुरुष करिष्ये करिष्ये ओम ईशानाय नमः ईशानाय गंधर्वाय नमः
संकल्पित तुला दानांगत्वेन तुला पुरुषस्य पूजनंच करिष्ये। ओम तनिकृतजनकं प्रप्रवाणयर्दिवाचमरिदेवनावं सुमङ्गलश्चतकुने भव श्रीमात् वाकाचीदभिवा विश्व्या विदत मात्वा शेन उद्वाधीन्मासु पर्णो मात्वा विददिषु मा वीरो अस्ता पितृयामनुप्रतिशङ्कनिकृदत्सु मङ्गलो भद्रवादीव देहा। पितृचरणकमलेभ्यो नमः। तमेव राजाधिपतिर्बभूव सङ्गीर्णनागाश्वपतिरान्नराणां सुमङ्गल्यं सततां दीर्घमायुः। ये चेह पितरो ये च नेहयांश्च विद्वां ऊर्जनप्रविद्मा त्वं वेत्थो यदि ते जातवेदस्वधाभिर्यज्ञं सुकृतञ्जुषस्व। दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला। टाळ मृदुंगाची साथ लाभली चिपळीला टाळ मृदुंगाची साथ लाभली चिपळीला। तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला। दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा। तुझ्या नामाची गोडी अभंगाला आली तुझ्या नामाची गोडी अभंगाला आली। तूच माझा गुरुराया तूच दत्तमा। सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य हे प्राप्त होते मार्कंडेय आणि सप्त चिरंजीव देवतांची कृपा या माध्यमातून प्राप्त होते। ओम इमारुद्राय तवसे कपर्दिने क्षयदवीराय प्रभरामहे मती यथा शमसद्विपदे चतुष्पदे विश्वां पुष्टङ्ग्रामे अस्मिन्नानातुरा मृडानो रुद्रोतनामयस्त्रिदिग्गयदवी यनमसा विधेमते यच्छञ्जयोष्वमनोराये देविता तदस्यामतवरुद्रप्रणीतौ मानो महान्दमुतमानो अर्भकं मान उक्षान्दमुतमान उक्षिता मानो वदे पितरं मोतमातर प्रिया प्रियास्तन्नो रुद्ररीरिषः।
हरिदेव नावा सुमङ्गलश्च रघुने भवा सीमात्वा काजीदभिवा विषव्या विदत मात्वाशेन उद्वा धीन्मासो पर्णो मात्वा विदतिशो मान् वीरो अस्ता पितृयामनुप्रतिशङ्कनिग्रद सुमङ्गलो भद्रवादी वो देहा शतञ्जेव शरदो वरधामान शतं हेमन्दा शतमो वसन्ताना शतमेन्द्राग्नि सविता बृहस्पति शतायुडाविधेमं पुनः आहार्षन्द्वा वीधन्द्वा पुनरागा पुनर्नवा सर्वाङ्गसर्वान् ते चक्षुः सर्वमायुश्च ते विदा श्रीर्वर्णस्वमायुष्यमारो यमाविधा शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपौत्रलाभ शतसंवत्सर दीर्घमायुः यावद् भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननं तावत् तिष्ठति मेदिन्यां सन्ततिः पुत्रपौत्रिकीं देहान्ते परमौ स्थानै यत्सुरैरपि दुर्लभं प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः स्वस्ति मन्त्रार्था सफला सन्तु कुलदेवता सद्गुरुदेवता सुप्रसन्ना वरदा भवतु। कैपितामहे जन्मदिनमिदं कैपितामहे शन्तनोतु ते सर्वदा मुदं शन्तनोतु ते सर्वदा मुदं प्रार्थनामहे त्वं शतायुषी प्रार्थनामहे त्वं शतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु ईश्वर सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमय जय पुण्यकर्मणा कीर्तिमय जय जीवनं सतव भवतु सार्थकं जीवनं सतव भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकं। टाळ वाजवा। किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा हो किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा तुझ्या नामाची रे राम नामाची रे तुझ्या नामाची रे राम नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा झाली तुझी कृपा मजवरी सद्गुरुनाथा आता दे रे मला दर्शन सद्गुरुनाथा तुझ्या नामाची रे राम नामाची रे तुझ्या नामाची रे राम नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा किती आनंद रे झाला सद्गुरुनाथा झाला सद्गुरुनाथा झाला सद्गुरुनाथा सद्गुरुनाथ महाराज की जय। मी डॉक्टर गजानन आवदे सौ वर्षा आवदे यांना विनंती करतो की
नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. अवधूत चिंतन असलेलं आहे ते श्री केतन आवदे हे वाचन करतील आणि श्रद्धेय अप्पा महाराज सन्मानपत्र संत स्वरूप गुरुभक्ती परायण विद्या संस्कृती तपस्वी परमश्रद्धेय श्री बाळकृष्ण उपाख्य दादा आवदे विभूतयः महाराष्ट्र प्रांतस्य अकोटनगरे शालिवाहनीय 1847 शताब्दे पौषमासस्य कृष्णपद्यपद्यां तिथौ 1925 ईसवीये जानेवारी मासस्य 11 दिने परमश्रद्धेय श्री बाळकृष्ण उपाख्य दादा आवदे विभूतयः जनिं लेवे 2024 ईसवीये श्री दादा आवदे विभूतयः शतवर्षे पदार्पणं कर्तुं गच्छति. तस्मिन् अवसरे 28 जानेवारी 2024 ईसवीये अकोला नगरे सत्कार समारोहस्य आयोजनं कृतम् अस्ति. अकोलावासिनां कृते एषा वार्ता महद् आनन्ददायकम् अस्ति. बाल्यादेव सः सङ्घस्य कार्यकर्ता आसीत्. अनेकमहोदयानां सम्पर्केन सान्निध्येन च तेषाम् आचारविचारेण च तस्योपरि गहनं प्रभावं कृत्वा अधिकेन उत्साहेन तेन सामाजिककार्यं स्वीकृतवान्. 1950-1985 ईसवीये पर्यन्त तेल्हारा नगरे सेठ बंसीधर विद्यालये आदर्श आचार्यरूपेण कार्यम् अकरोत्. तेल्हारा ग्रामे निवसन्नेव श्री दत्तवाडी आश्रमे परमपूज्य विष्णुदास महाराजस्य दर्शनं तं प्राप्तम्. एषैव महाराजस्य तस्य आध्यात्मिकगुरुः अभवेत्. दीक्षानन्तरं गुरोः मार्गदर्शनेन स्वजीवनं जीवतु. अद्य यावत् स्वस्य श्रद्धाया निष्ठाया भक्त्याया दृढनिश्चयेन च सर्वशक्त्या पूजयित्वा तेषां तस्य गुरुर्भावः प्रतिता. गुरु आज्ञा गुरूणां य विचारणीयम् इति उक्तिं सार्थकं कृत्वा अद्य एव अपि गुरुकृपाप्रसादेन आशीर्वादेन च तस्मिन् काव्यस्य उद्भवः अभवत्. सर्वप्रथम तेन सद्गुरु श्री विष्णुदास महाराज महात्म्य इति नाम ग्रन्थं रचितं. तदनन्तरं पद्यरूपेण सप्तदेवीनां चरित्रं लिखितं. वन्दनीय श्री दादा आवदे विभूतयः हस्ते अनेकप्रतिमाः स्थापिताः सन्ति. एतादृशं महान् विभूतयः अस्माकं सर्वेषां सह अस्ति. एतत् अस्माकं सर्वस्य भाग्यमासीत्. प्रार्थयामहे भवशतायुः ईश्वरः सदा त्वां च रक्षतु. जीवेत शरदः शतं सहस्त्रं च. नमस्कार. यानंतर श्री गुरु मंदिर परिवार नागपूर यांच्या वतीने सुद्धा दादांचा सत्कार. वल्लभ विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास जय श्री विष्णुदास गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. हा गजानन महाराजांचा भेटा या ठिकाणी आलेला आहे. अविनाशजी देशपांडे यांनी तो आणलेला आहे.
त्यानंतर आदरणीय आप्पा महाराज देव यांच्या वतीने दादांचा सत्कार होईल. यानंतर आपण सर्वांना सन्मानपत्राचं वाचन श्री संजयजी देशकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.